नमस्कार, मी विशाल पाटील। आजच्या आंदोलनानं मराठा समाजाच्या दीर्घकालीन संघर्षाचा एक नवा अध्याय सुरू केलेला आहे, ज्यात वेगवेगळ्या आवाजांचा, स्वप्नांचा आणि अपेक्षांची सांगड त्यामध्ये दिसून येते। हा विषय केवळ आरक्षणाचा नव्हे तर सामाजिक न्याय, संधी, समानता आणि स्वाभिमान याचा देखील आहे। हजारो लोक, कुणी बेरोजगार आहे तर कुणी शिक्षणात मागे पडलेलं, शिक्षण आणि संधी यांचं समाधान शोधत इकडे तिकडे येऊन मग आता ते एकत्र आलेले आहेत। हे आंदोलन म्हणजे त्यांच्या जीवनाच्या एकूण प्रवासाचा तो कठीण टप्पा आहे, ज्यामध्ये संघर्षाचा आवाज शांततेतून आहे पण ठामपणानं न्याय देखील मागताना दिसतोय। राजकीय रंगमंचावरही या सामाजिक वादामध्ये अनेक मात्रा दिसून येतात। सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा मुद्दा मांडताना शांततेमध्ये चर्चा करण्यावरती भर दिलेला आहे। या विविध प्रतिक्रियांच्या ओघामध्ये हा विषय केवळ संघर्षाचा नव्हे तर संवादाची महायात्रा देखील आहे। या लढ्यामध्ये कोणत्याही बाजूने न झुकता समाजाच्या तळागाळातल्या प्रश्नांना समजून घेणं आणि त्यावरती प्रकाश टाकणं अगदी आवश्यक बनलेलं आहे। फक्त अशातच सामंजस्याद्वारे संवादाच्या मार्गानेच हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर नवी दिशा घेऊ शकतोय। जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये भगवं वादळ मुंबईमध्ये येऊन धडकलंय आझाद मैदानावर। तसंच आंदोलनाचा आजचा पहिला दिवसही संपन्न झालाय आणि त्यानंतर आंदोलन पुढे नेण्याचा सूर अधिक ठाम झाल्याचं स्पष्टपणे जाणवतंय। पहाटेपासून रस्त्यावरती गर्दी उसळली तर घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला। आंदोलकांच्या चेहऱ्यावर दिसणारी जिद्द आणि सरकारकडून येणारी प्रतीक्षा या सगळ्यामुळे संघर्षाची पहिली पायरी आज औपचारिकपणे त्या ठिकाणी ठेवली गेली। 29 ऑगस्ट 2025 मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसंबंधी एक मोठं आंदोलन सुरू झालं। संयमाचा बांध तुटला की कसा जनसागर उसळून येतो याचा प्रत्यय सकाळी मुंबईला आला। एकीकडे आरक्षणासाठी मराठा समाजाची धडपड तर दुसरीकडे मुंबईकरांची रोजचीच धावपळ। या आंदोलनामुळे शहरातील काही भागांमध्ये वाहतूक प्रभावित झाली, मात्र प्रशासनाने आवश्यक बंदोबस्त करत सर्व परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवलं। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली। प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देत गर्दी नियंत्रित केली। हजारोंच्या संख्येने लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला। आंदोलन स्थळी पोहोचताच जरांगेंनी आपली ठाम भूमिका मांडली। यानंतर माध्यमांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही प्रतिक्रिया जाणून घेतली। सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागे हटायला तयार नाही, शब्द आहे माझा तुम्हाला। सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हे करोडो मराठी मुख्यमंत्र्याच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही। संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील, तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे। मी असेल, एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही संपर्कात आहोत। आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी, जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही। आंदोलनाला बसलेल्या जरांगे पाटलांना आपलं समर्थन देण्यासाठी काही नेते मंडळींनी थेट आझाद मैदानामध्ये धाव घेतली, तर इकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला। फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी याला न्याय दिला असता। दुसरे एक आहेत
त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गूळ लावण्यात आला. ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ती लोक कुठे राहतात का गावी पडाले आहेत? जे आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. जे आरोप करतायत त्यांनी पहिलं स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं. आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का दुर्लक्ष केलं? सांगितल्याप्रमाणे जरांगेंनी मुंबई गाठलीच, आंदोलनही सुरू केलं. सरकारकडूनही काहीतरी मार्ग काढण्याचं आश्वासन, तसंच दिवसभरामध्ये नेते मंडळींची आंदोलन स्थळी भेट आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण्यांचे एकमेकांवर वार पलटवार. अशातच आंदोलनाचा पहिला दिवस पार पडलाय. आजचा दिवस जरी संपलेला असला तरी मराठा आरक्षणाचा हा प्रश्न कधी संपणार आहे याचं उत्तर अजूनही अनुत्तरितच आहे. आता मराठा आरक्षणाच्या या अध्यायाचा पुढचा पाठ काय असू शकतो यावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेखा कोंडे. आपल्या दोघांचंही स्टुडिओमध्ये खरं तर स्वागत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या सोबत असतील, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण. सर्व मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि आजच्या या चर्चेची सुरुवात थेट अजितजी आपल्यापासून करेल, कारण मराठा आंदोलनाचा पहिला दिवस जो आहे तो संपत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारनं आमची कोंडी केली असं थेट मनोज जरांगे बोलताना दिसून आलेले आहेत की कुठेही आम्हाला पाणी नाही, व्यवस्थित सोय नाही, कुठेही आम्हाला जेवण मिळेल अशा प्रकारची कुठली तरतूद नाही. सरकार कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आवाज स्वतः मनोज जरांगे पाटलांनी अगदी काही क्षणांपूर्वी दिलेला आहे. अजितजी, सरकारतर्फे तुम्ही काय सांगणार आहात? याचं एकच उत्तर मला द्यायचंय, पाटलांना काहीतरी गैरसमज झाला असावा. बरं, आपण एक लक्षात घ्या, आज मी स्वतः भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर आम्ही पाण्याचं वाटप केलं, कारण पाण्याची उपलब्धता नव्हती. दुपारनंतर गर्दी वाढत गेली, त्यामुळे व्यावसायिकांनी दुकानं बंद केली होती. आम्हाला आमच्या इथलं पाणी संपल्यानंतर आम्ही कोटात जाऊन, म्हणजे फोर्टमध्ये जाऊन एका आमच्या सहकार्याच्या हॉटेलमधनं पाण्याचे बॉक्स आणून तिथं पाण्याचं वाटप केलं. बरं. आणि आमच्या कार्यालयाच्या समोर तिथे पोलीस मज्जाव करत होते, तरी सुद्धा आम्ही हस्तक्षेप करून आमच्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला आमच्या धाराशिव आणि इतर भागामधून आलेल्या आंदोलक बांधवांच्या ट्रक्स तिथे लावायला मदत केली. विशालजी, सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो, इथं पक्षाचा विषय नाही आहे, हे समाजाचं आंदोलन आहे. बरोबर. आम्ही सुद्धा मराठा आरक्षण आंदोलनामधले घटक आहोत. कधी कधी उद्विग्नतेनं काही गोष्टी बोलल्या जातात. आज पाटलांचा जो सगळा बोलण्याचा मूड होता त्याच्यामध्ये गोष्ट लक्षात आली की ठीक आहे, त्यांना काहीतरी याच्यामधनं ठोस हवाय, आम्हाला सुद्धा ठोस हवाय. 40-45 वर्षांचा आमचा लढा आहे. याच्यामध्ये सरकारच्या कडून पहिल्या दिवसापासून अतिशय पॉझिटिव्हली हे सगळा विषय केला जातोय. आपण बघितलं असेल, आज मी दिवसभर मुंबईमध्ये आसपासच्या ठाणे, मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये होतो. मला सकाळी 7 वाजता मी निघालो, मला 11:30 वाजले नरिमन पॉइंटला पोहोचलो. ट्रॅफिक होती, प्रचंड वाहतूक कोंडी होती, पाऊस प्रचंड होता, पोलीस त्याच्यामध्ये मदत करत होते. काही वेळेला आमचे बांधव थोडेसे आक्रमक होत होते, त्यांनाही समजून सांगितलं जात होतं, ते पुढे आंदोलनाच्या स्थळी निघत होते. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की दक्षिण मुंबईमध्ये आता याच्यातनं आम्ही थोडा धडा घेतला. उद्यापासून आम्ही काय करू की खाण्यापिण्याची काही व्यवस्था करता येते का त्याच्यावर अधिक लक्ष, आज व्यक्तिगत पातळीवरती झाली. आता बोलणंही सुरू आहे आमच्या काही सहकाऱ्यांच्याकडनं, म्हणजे असं ते सांगणं योग्य नाही, ते आमच्या समाजाचं आंदोलन आहे. बरं, निश्चित आहे. सरकारची बाजू मला लक्षात आली की तुम्ही समन्वय साधण्याचा प्रयत्न करताय. करण गायकरजी, अजितजी जसं आता मगाशी म्हणाले की कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांचा गैरसमज झालाय मराठा समाजाचा. करण गायकर, गैरसमज कसा म्हणता येईल? ज्या वेळेस 9 ऑगस्टला याच मुंबईमध्ये मराठा समाजाचा एवढा मोठा मोर्चा निघाला, त्यावेळेस कुठलंही दुकान बंद नव्हतं. अजितजी माझे मित्र आहे, हे बघा, हे काही पक्षावर टीका करण्याचं व्यासपीठ नाही किंवा आंदोलन नाहीये.
हे मराठा समाजाच्या गोरगरीब मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षण पाहिजे. अजित चव्हाणांना ते श्रीमंत आहेत, त्यांना काही आरक्षणाची गरज नाही, पण आमच्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांना त्या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे. आताही तुम्ही त्या ठिकाणी गेले, अहो मुंबईच्या कुठलेही दुकान कधीही बंद राहत नाही, मग आताच का बंद आहे? एकीकडे पाणी पाजून असं दाखवायचं की आम्ही खूप काही करतोय. अरे ते करण्यापेक्षा आम्ही काय मागतोय हे तर समजून घ्या. आम्ही त्या ठिकाणी काय मागितलंय तुमच्याकडे? मराठा योद्धा जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की आमच्या मागण्या मुंबईला यायच्या आत सोडवा, म्हणजे आम्हाला मुंबईला यायची गरज पडणार नाही. त्यावेळेस आपण कुठं होता बरं? आज मुंबईत आल्यानंतर दिवसभरात तुमचं एक तरी शिष्टमंडळ मराठा योद्धा जरांगे पाटलांना त्या ठिकाणी भेटायला गेलं का? त्या ठिकाणी तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला का? काल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, अहो ज्यांचा पहिल्यापासून मराठा समाजाला विरोध आहे, ज्यांनी स्वतः ओबीसीचं सर्टिफिकेट घेतलंय, त्याचे फायदे घेतलेत, म्हणजे गडगंज जो मराठा व्यक्ती आहे त्यांनी सगळे फायदे घ्यायचे, पण आमच्या मराठ्यांच्या पोरांनी त्या ओबीसीची मागणी सुद्धा करायची नाही, सर्टिफिकेट सुद्धा मागायचं. अरे आमच्या हक्काचं मागतोय, काय कोणाकडे भीक मागत नाही, जे हक्काचं आहे ते द्या ना. ते राधाकृष्ण विखे पाटील काय बोलतात की जरांगे पाटलांशी आज बोलण्याचा काय आमचा मूड नाही, उद्या मुंबईत आल्यानंतर बघू. म्हणजे याचा अर्थ काय? सरकार कुठंतरी चुकीच्या पद्धतीने हे आंदोलन ढकलण्याचा प्रयत्न करतंय. सरकार जाणीवपूर्वक त्या ठिकाणी, आणि विखे पाटलांना अध्यक्ष करून पुढे आणण्याची गरज नाहीये. अंतर्वली सराटीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता म्हणून आम्ही मुंबईत आलोय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सद्वय बुद्धीने, ते स्वतः हुशार आहेत, वकील आहेत, आणि त्यांना या सगळ्या प्रश्नांची जाणीव असल्यामुळं आम्हाला पाणी पाजण्यापेक्षा 50% ओबीसीतून आरक्षण द्या. बरोबर आहे. ही मागणी पूर्ण होते का? अजितजी, आपल्याकडून उत्तर घेण्याआधी यावेळेला शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारेंना मला प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर राजू वाघमारे, सत्तेमध्ये तुम्ही देखील आहात, सत्तेमध्ये असताना देखील आरक्षण आणि आरक्षण कुणी टिकवलं नाही हे सांगण्याची वेळ आज राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना का आली? इतके दिवस ते शांत होते, मात्र आज ज्यावेळेला आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले त्यावेळेला पत्रकार परिषद घेत त्यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे तत्कालीन सरकारवर. डॉक्टर विशालजी, एक गोष्ट लक्षात घ्या, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ज्यांच्यावर टीका केली त्यांना नैतिक अधिकार काय आहे बोलायचा? आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी जे बोललं ते करून दाखवलं. 10% आरक्षण जे होतं ते आरक्षण त्यांच्या काळात मिळालं. शिंदे कमिटीचं गठन करण्यात आलं, कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं. शिंदे समिती आजही काम करते आहे. सारथीच्या माध्यमातून विविध योजना, विविध गोष्टी मराठा समाजाला द्यायला प्रयत्न केले. त्याच्यानंतर अण्णासाहेब आर्थिक महामंडळामध्ये त्यांच्या विकासाच्या गोष्टीसाठी कर्जाची मर्यादा 10 लाख होती, ती 15 लाख केली. म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे शिंदे साहेबांनी, महायुतीचं सरकार असताना आम्ही सगळ्यांनी त्या पद्धतीचे प्रयत्न केले. आज जे उद्धव ठाकरे साहेब बोलताय त्या उद्धव ठाकरे साहेबांनी एक मराठा लाख मराठा हे जे मोर्चे होते त्या मोर्चाची टिंगल टवाळी कशी केली? तर या उभाटाने दोघांचा एकमेकाला चुंबन घेण्याचं कार्टून छापलं, आणि हा मुद्दा मोर्चा म्हणून मराठा समाजाची आणि मराठा समाजातल्या आमच्या आया बहिणींची टिंगल टवाळी करणारे हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष. आणि आज ते आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी शिकवतायत की मराठा समाजाला काय करायला पाहिजे. यांनाच शेवटी माफी मागावी लागली. मराठा समाज हे विसरलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही लगेच बोलायला पुढे येत असाल, पण तुमच्याकडून काही करता येत नाही. जे आरक्षण 2000 याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे आरक्षण होतं, जे आरक्षण इथे तुम्हाला टिकवायला पाहिजे होतं, जे हायकोर्टात टिकवलं, ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये याच महाविकास आघाडीला, याच उद्धव ठाकरेंना, याच काँग्रेसला आणि एनसीपीला ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही. कारण यांचा फोकस नव्हता की यांना टिकवायचं नव्हतं ते आरक्षण. बरं, उत्तर घेऊयात ना आपण. रेखा कोंडे आहेत स्वतः आपल्याबरोबर, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या. रेखाजी, त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण देण्याची तुमची इच्छा शक्तीच नव्हती, त्यामुळे तुम्हाला ते टिकवता आलं नाही, आणि आता राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न तुमची सेना करते. मुळातच मराठा आरक्षण हा राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही, तर तो खूप ज्वलंत आणि गंभीर विषय आहे. आणि अशा विषयाकडे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांनी सुद्धा अनेक प्रयत्न केले. आता ह्यांना काय आरोप करायचे ते करू देत. उद्धव ठाकरे यांच्या नावाने सगळेच ठोठो बोंबा मारत आहेत, त्यांना बोंबा मारायचं काम करू देत. परंतु 2014 मध्ये जे, आता आम्हाला बोलू द्यात, 2014 मध्ये जे आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण 50% मर्यादा ओलांडल्या गेल्यामुळे सहानीचा जो दाखला आपण घेऊयात त्याप्रमाणे ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. त्याशिवाय अजून एक मुद्दा इथे महत्वाचा आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या पुरावे देण्यासाठी तत्कालीन सरकार कमी पडलं म्हणून खऱ्या अर्थानं ते आरक्षण टिकलं नाही. अनुवाद द्यायचा होता असं अजितजी म्हणतात आणि डॉक्टरही म्हणतात. तुम्हाला आरक्षणाची गरज नाही कारण तुम्ही शेट आहात. तुम्ही मागेच सांगितलं की मला आरक्षण नकोय कारण तुम्ही गडगंज आहात, तुम्हाला आरक्षणाची आवश्यकता नाही, तुम्ही शेट आहात. त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत आहात. जेव्हा तुम्ही अंगावरती जाता, परंतु या गोष्टींमध्ये तुम्हाला हेही पाहावं लागेल की 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किती काळ मिळाला, त्याच्यात कोरोना काळ होता, तरी देखील सुद्धा सर्व प्रयत्न करण्यात आले. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं त्याची 50% मर्यादा मुळात ओलांडल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. आता जे टिकवण्याचं काम तुमचं आहे कारण केंद्रात पण सत्ता तुमची आहे, राज्यात पण सत्ता तुमची आहे. खरं पाहायला गेलं तर सरकार ही इच्छाशक्ती दाखवणार का? डॉक्टर राजू वाघमारे, मराठ्यांना आपल्याकडे येण्याआधी मात्र तत्पूर्वी विद्याताई चव्हाण यांच्याकडे मी जाईल. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आपल्याबरोबर आहेत. विद्याताई, काय होत आहे ना की एका बाजूला राजकारण, एका बाजूला वेगवेगळ्या येणाऱ्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात, मात्र दुसरीकडे आज आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तो देखील लक्ष्मण हाकेंनी केला की अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे त्यातलेच काही आमदार हा खेळ उधळण्यासाठी, सरकार उधळून लावण्यासाठी हा प्रयत्न करताय. हा दावा किंवा ही स्ट्रॅटेजी नेमकी काय असू शकते? लक्ष्मण हाकेंना असं का बोलावं असं वाटलं असेल? विद्याताई. विनायकजी, पहिल्यांदा मी सांगते की आपण चर्चा करायला बसलोय ते आज आंदोलन आहे आणि ते आंदोलन आता उग्र रूप त्यांनी धारण केलेलं आहे आणि त्यातनं प्रश्न कसं सोडवता येईल यासाठी आहे. कोणी मागे काय केलं, कोणी का नाही केलं. थांबवतो, आंदोलनाला उग्र शब्द वापरू नका. शांततेच्या मार्गाने, संयमाने, लोकशाहीमध्ये हे आरक्षण चालू आहे, त्याला बोलते जर ऐका ना. उग्र म्हणजे आज तीव्र भावना झाल्या समाजाचा. मुंबईपर्यंत मोर्चा आणि लोक आलेले आहेत आणि त्यांचा संघर्ष समजून घेतला. मराठा आंदोलनाचे अनेक मोर्चे निघाले. जरांगे पाटलांनी जवळजवळ आता हे 8वं उपोषण आहे त्यांचं. वारंवार त्यांना उपोषणाला का बसायला लागतं? कारण फडणवीसांचा जो उद्देश चांगला आहे, त्यांनी जे सकारात्मक निर्णय घेतलेले आहे, गायकवाड समिती त्यांनी स्थापन केलेली. आपल्याला माहितीये PB सावंत जे होते, इंदिरा सहानी जे जजमेंट दिलं होतं त्याचे ते एक जस्टिस स्वतः होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की मराठा समाजाला एक वर्ग आहे, हा वर्ग आहे आणि याला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे. पण ते समाविष्ट करून घेत असताना मंडल आयोगाने जे 27% आरक्षण दिलेलं आहे त्यालाही धक्का लागता कामा नये या भावना आहेत. परंतु कुठेतरी मराठा वर्सेस ओबीसी असं जो झगडा लावण्याचा प्रयत्न केला जातोय ह्या देशामध्ये, ज्यांनी आरक्षण आणले ते VP सिंग सरकारचा पाठिंबा त्यावेळेस भाजपने काढून घेतला होता. त्या VP सिंग सरकारने देशभरात आरक्षण पहिल्यांदा 27% आरक्षण लागू केलं. त्यांच्या सोबतही काम करायचं मला संधी मिळाली हे मी माझं नशीब समजते. महाराष्ट्रामध्ये ज्या शरद पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला त्यांच्या सोबतही मला काम करायची संधी मिळाली. परंतु आता मात्र मराठे वर्सेस ओबीसी लावण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा प्रयत्न आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता. देशामध्ये सरकार कोणाचं आहे? भाजपचं आहे. मेजॉरिटी कोणाची आहे? त्यांची आहे. 50% आरक्षणाची मर्यादा हटवणं हे बहुमताला सहज शक्य आहे. कारण फक्त आपल्या राज्याचा प्रश्न नाही, तिकडे जाट असतील, गुजरातमध्ये पटेल असतील, अनेक समाजाच्या मागण्या आहेत की आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि ती वाढवणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. उद्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शहासाहेब मुंबईत येत आहेत. त्यांनी ही परिस्थिती बघावी की संपूर्ण महाराष्ट्रातनं मराठा समाज एकवटलाय आझाद मैदानला. वारंवार त्यांना उपोषणाला का बसावं लागतंय?
केंद्र सरकारकडे जाऊन ही 27% आरक्षणाला धक्का न लागता 50%ची मर्यादा वाढवून दिली मराठ्यांना, तर मराठ्यांना सुद्धा एक वर्ग समजून त्यांना आरक्षण देता येईल. परंतु वारंवार असं भासवलं जातं आहे की मराठा समाज हा ओबीसीचं आरक्षण मिळतं मागतोय आणि त्यांचं काहीतरी मराठा समाज हा जो म्हणजे मागासवर्गीय आहे, अत्यंत बॅकवर्ड आहे, ज्याला शिक्षण आणि याच्यात प्रगती साधू शकलेला नाही, जो अत्यंत गरीब आहे, जो शेतकरी आहे, अशा समाजासाठी आरक्षण मागितलं जात आहे. बरोबर आहे. मात्र हे आरक्षण देता येणं शक्य होणार आहे का, यासाठी कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडतीये का? आणि त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यात तेच सरकार असताना, भाजपचं सरकार असताना, आणि उद्या अमित शहा स्वतः मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल का? जशी इच्छा तत्कालीन सरकारमध्ये असलेले आणि आता विरोधकांच्या भूमिकेत असलेले सर्व नेते मंडळी प्रवक्ते मांडताना दिसत आहेत की कुठेतरी राज्य सरकारला ते द्यायचंय का? आता केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना तरी मराठा आरक्षण टप्प्यात आहे असं आम्ही समजूयात का? सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून या सर्वांनी सांगावं, यांच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला कशा पद्धतीने दाबून टाकता येईल याचेच प्रयत्न केले. कसं? याचे या सगळ्या विषयामधले शकुनी मामा माननीय शरद पवार साहेब आहेत, त्यांच्यामुळे आमच्यावरती पिढ्यानपिढ्या आणले. परवाला मी उद्विग्नतेतनं एक वक्तव्य केलं की हे आरक्षण नको आम्हाला, भीती आहे. का भीती आहे माहिती आहे विशालजी? माझे गोरगरीब मराठा बांधव, शेवटी आम्ही आरक्षणाच्या चळवळीतनं भारतीय जनता पार्टीत आलो का, तर भारतीय जनता पार्टीनं आमच्या समाजाला आरक्षण दिलं म्हणून. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, हे जे सगळं चाललंय, आमचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेल्यावर आमच्या याद्या बघताना एकेका डोळ्याला 2-2 धारा लागत होत्या विशालजी. मी हे अतिशय मनापासून बोलतोय. हे बघा, या सगळ्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेला काहीतरी संविधानिक वेळ लागेल. हा दबाव वाढवून जितक्या लोकांचे ओबीसी सर्टिफिकेट घेता येतील तेवढे घेतले पाहिजे. माझा फक्त तेव्हा एकच विषय होता की आम्हाला सरसकट कुणबीत जर समजा टाकलं, आम्ही कुणबी झालो, उद्या माझं काहीतरी व्हॅलिडिटी मला द्यावी लागेल ना. आणि जर एखादा माणूस सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि एवढ्या मोठ्या आमच्या 40-45 वर्षाच्या लढ्याला एका दिवसात उद्ध्वस्त तर करू शकतो, त्यांनी जर ब्रेक लावला तर आतापर्यंत 60 सालापासून ज्या आमच्या लोकांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, आम्ही सगळ्या रस्त्यावरती येऊ. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की हा विषय संविधानिक चौकटीतनं आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. तो सर्वाधिक भारतीय जनता पक्षानं करायची मानसिकता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी. 2 मिनिटं ऐका, राज्य सरकारची आहे, तुम्हालाही माहिती आहे, सर्वाधिक भारतीय जनता पार्टीने दिलंय. हो, मग द्या ना. भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो कारण मराठा समाजाला आरक्षण दिलं, मराठा समाजाकरता वेगवेगळ्या योजना दिल्या. एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचा मराठा योद्धा जरांगे पाटलांनी स्पष्ट शब्दात चांगलं काम केलं म्हणून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा 50%च्या आत ओबीसीत आरक्षण देऊन अभिनंदनाचा प्रस्ताव घ्यावा ना मराठा समाजाचा, थांबवलं नाहीये. जरांगे पाटलांच्या पाठीशी का उभे राहिलो? आपला लढा समाजाचा शेवटी 100%. आपण पहिले समाज आहोत, नंतर पक्ष. आपण पहिले समाज आहोत, नंतर पक्ष. हे तुम्हाला माहितीये, मलाही माहितीये. टीव्हीवर बोलण्याचा विषय नाहीये. समाजाचं नुकसान होणार नाही. मला हजारो लाखो धमक्या आल्या, पण मी अजिबात घाबरत नाही, कारण मला माहितीये 17-18 हजार लोकांना एका फटक्यात कुणबी नोंदी माझ्या नेत्यामुळे मिळाल्या. आमच्या जवळपास 13,000 मुला मुलींना 2 वर्षात रोजगार मिळाला. अहो, ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेलं, काय हाल होते मुला मुलींचे. 2 वर्ष आम्ही सतत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मागे पळत होतो. हा समाजाचा विषय. कुणीतरी एक माणूस एकेपणामुळे समाजाचं भवितव्य धोक्यात घालू शकत नाही. करणजी, आदर आहे नेतृत्वाबद्दल, परंतु तुम्ही सुद्धा अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे. माझे मित्र आहात. तुमच्यासारखे जिल्ह्यामध्ये अनेक लोक आहेत असे, आणि त्याच्यातले खूप अभ्यासू आहेत, आणि त्यांचं आपण ऐकू, बसू, चर्चा करू. चर्चा नेमक्या होताना दिसतात. अभ्यास कधीपासून चालू आहे, मग सोल्युशन कधी? पण मी बोलत नाही. केंद्र शासनातून आरक्षणाची मर्यादा वाढवली जात नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा विषय कधीच सुटू शकत नाही. मग कुणाचंही सरकार येऊ द्या आणि कोणीही मुख्यमंत्री चर्चा नको, निर्णय घ्या. करू नका. बरं, चर्चा नको, निर्णय घ्या, असं विद्याताई आपल्याला म्हणतात. अजितजी, चर्चा नको, निर्णय घ्या, संसदेत घ्या. संसदेत केंद्रातून टिकणार आरक्षण. बरं, डॉक्टर राजू वाघमारे, एक थोडक्यात मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला तुमचे मुख्यमंत्री होते स्वतः एकनाथ शिंदेंनी त्यावेळेला आश्वासन दिलं, शिवाजी महाराजांची, छत्रपतींची शपथ घेतली, त्या दिवशी नेमकं काय घडलं की पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना जाऊन आज मुंबई पुन्हा एकदा गाठावी लागली? याला कारणीभूत कोण? डॉक्टर, एक लक्षात घ्या,
आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शपथ घेतली. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यावेळी म्हणाले की मराठ्यांना आरक्षण मी मिळवून देणार. आजही तेच म्हणतायत आणि त्यांनी ते करून दाखवलं. हो, ते म्हणता म्हणता हजारो मराठा समाज बांधवांचे प्राण जात आहे. पावसाळी अधिवेशन एवढं होऊन गेलं पण मराठा आरक्षणाचा विषय कुठेही मांडला गेला नाही. मराठा समाजाचा कुठेही याच्यामध्ये विचार केला गेला नाही. मग अधिवेशनात केलं काय? तुम्ही गप्प बसा हो. काय उद्धव ठाकरेंनी केलं? तुम्हीही बोलू नका. तुम्ही काय केलं तेही समाजासमोर आहे. मराठा डॉक्टर राजू वाघमारे आपला पूर्ण करा. अजित शेठ डॉक्टर कोणी काय केलं ते बोलू नये. आम्ही दिला ओबीसी मध्ये जी सवलत आहे. अजितजी आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईल. डॉक्टर राजू वाघमारे. डॉक्टर राजू वाघमारे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काय घडलं? आमच्या सरकारच्या एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आरक्षण आम्ही दिलं. कुणबी प्रमाणपत्रासाठी शिंदे समितीचं गठन आम्ही केलं. शांतीमध्ये विविध योजना आणल्या. महामंडळामध्ये आम्ही पैसे दिले. ते सगळं वाढवून दिले. हॉस्टेल करून दिले. युपीएससी एमपीएससीच्या मराठा विद्यार्थ्यांना सवलती आणि पैसे दिले. उद्धव ठाकरे सरकार मुक्का घेऊन अशोक चव्हाणांनी नेमकं काय केलं? काय आवाज दिला? बरं, निश्चित माझं म्हणणं आपण मेन चर्चेकडे वळणं आता सर्वाधिक गरजेचं झालेलं आहे. सर्व मान्यवरांना मी थोडीशी विनंती करतो. लक्ष्मण हाके आपल्याबरोबर यावेळेला ओबीसी नेते जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण हाकेजी, आज तुम्ही सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केलेला होता आणि तुमचं म्हणणं होतं की एका बाजूला सरकारनं ज्या प्रकारे हे आंदोलन हाताळलेलं आहे त्यानंतर हा डाव उधळण्यासाठी अजितदादांच्याच पक्षातले काही आमदार, काही नेते मंडळी कारणीभूत ठरतील. हा गौप्यस्फोट नेमका काय आहे आणि चर्चेत तुम्ही आत्ता सामील झालेला आहात. चर्चेत सामील होण्याच्या आधी पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतोय का? लक्ष्मण हाकेजी, आज तुम्ही घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मूळ मुद्दा नेमका काय आहे? दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असाच लढा पाहायची वेळ आलेली आहे का? आणि नेमका गौप्यस्फोट करण्यामागचा हेतू काय होता? की एका बाजूला सरकार तर म्हणते आम्ही आरक्षण देणार, मात्र सरकारमधीलच एक मित्र पक्ष मात्र हे आरक्षण मिळू न देण्यासाठी तयारी करत असल्याचा तुम्ही दावा केलेला होता. कुणाचं नाव घेताय आपण? लक्ष्मणजी, हे बघा, हे जे आंदोलन उभं राहतंय, मी ज्या मराठवाड्याच्या ग्रासरूटला मी तिकडे फिरतोय, तिथं ज्यावेळी मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांवरती आईमाईवरून अर्वाच्य भाषेत बोलत होते, त्याच वेळी अजितदादा पवारांचे आमदार, खासदार किंवा वेगवेगळ्या पक्षाचे सर्व पक्षीय बोललोय मी कुठल्याही एका पक्षाबद्दल बोललेलो नाही. ही सगळी मंडळी त्यांना रसद पुरवत होती. त्यांच्या उघड भूमिका घेऊन मीडियावरती येऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत होती. त्या देत आहेत आजही रॅलीमध्ये, आजही मुंबईमध्ये बघा त्यांची सगळ्यांची अशी, ते सगळे रांगेमध्ये उभे आहेत पाठिंबा देण्याच्या. या सगळ्या लोकांना मी एक प्रश्न विचारत होतो, ठीक आहे तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताय, मागणीला पाठिंबा देताय, पण समजा उद्या ओबीसीच्या कोट्यामध्ये जर मनोज जरांगेंच्या मागणीप्रमाणे जर आमचा मराठा बांधव जर त्या ओबीसी मध्ये जर इन्क्लूड झाला, तर त्या ओबीसी मध्ये जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, जे बलुते आहेत, जे आलुते आहेत, जे भटके विमुक्त जाती जमाती आहेत, मेंढपाळ आहेत, ऊसतोड मजूर आहेत, ज्यांना कलम 16(4) प्रमाणे किंवा मंडल आयोगाच्या सामाजिक न्यायानं ज्यांना प्रतिनिधित्वासाठी हे ओबीसीचं आरक्षण मिळालंय, त्यांचं काय होणार? तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात. एका बाजूला मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात असताना सत्तेमधल्या माणसांनी जबाबदारीने व्यक्त व्हायला हवं होतं, जबाबदारीने या गोष्टी समजावून सांगायला हव्या होत्या. आणि समजा उद्या ओबीसी मधून हे आरक्षण जर दिलं गेलं, तर सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये सांगतो की मराठा कम्युनिटीला सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये डॉमिनंट कास्ट म्हटलं गेलंय, रुलर कास्ट म्हटलं गेलंय. त्यांचं लिटरेचर, त्यांची हिस्ट्री आणि त्यांचं महाराष्ट्रामधलं प्रत्येक क्षेत्रामधलं, गावच्या ग्रामपंचायतीपासून ते महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत, त्याचबरोबर देशाच्या लोकसभेपर्यंत, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, त्याचबरोबर एज्युकेशन सोसायटीज मध्ये कुठं त्यांचं ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाहीये. हे सुप्रीम कोर्ट बोलतंय ना. अनेक स्टेट बॅकवर्ड कमिशननी, सर्वोच्च न्यायालयानं, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं वेळोवेळी मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस नाकारून
ओबीसी मधल्या इन्क्लुजनला नाकारलेलं आहे. बरं, तर त्यांनी नाकारलं असेल तरी करण गायकर यावेळेला आपल्या सोबत आहेत, ते मान्य करत नाही आहेत. अजितजी, मी आपल्याकडे पण येईल. आधी करण गायकर बोला. मला पहिला प्रश्न तर हाके साहेबांना हा विचारायचा आहे, त्यांना ओबीसी नेता केलं कोणी? दुसरी गोष्ट, धनगर समाज हा एसटीत आरक्षण मागतोय आणि आमचे हाके साहेब मराठ्यांच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या आड येत आहे. जेव्हा तेव्हा हाच माणूस काय येतो आणि यांचा समाज, अरे धनगर समाजाची लेकरं यांच्यावर चपला फेकतात, यांच्यावर आंदोलन करतात, धनगर समाजाचेच लेकरं करतात, वरून हेच कबुली त्या ठिकाणी देतात आणि हेच मराठ्यांच्या विरोधात येतात. मला साधा त्यांना प्रश्न विचारायचा आहे, धनगर समाज एसटीत आरक्षण मागत असताना तुम्ही ओबीसीचे नेते कसे? तुम्हाला ओबीसीची मक्तेदारी कोणी दिली? दुसरी गोष्ट, माझा शब्द पूर्ण करू द्या. हे आज म्हटलं का आमदार त्या ठिकाणी येत आहे, पाठिंबा देत आहे. अहो, आदरणीय छगन भुजबळ साहेब ज्या वेळेस तुमच्या व्यासपीठावर येतात, मंत्री असताना मराठ्यांवर खालच्या दर्जात बोलतात, मराठ्यांना ओबीसीत घुसू देणार नाही, तुमची मक्तेदारी आहे का ओबीसी? अरे तुम्ही एसटीत जा ना, तुमच्या समाजासाठी मोर्चे काढा ना. तुमच्या समाजाला, धनगर समाजाबरोबर आम्ही आहोत, आम्ही धनगर समाजाला एसटीत आरक्षण मिळावं, संविधानिक आरक्षण मिळावं, त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर येतो. ते सोडून दिलंय आणि मराठ्यांना ओबीसीत घुसून देणार नाही, यांच्यावर अन्याय होणार नाही, काय कोणाच्या बापाची जहागिरी लागून गेलेली नाही. लक्ष्मण हाके बोला. हा, आता ते बोलत असताना मी एकही शब्द बोललेलो नाही. मला माझं उत्तर द्या. हा, तर ज्यांनी कुणी हा प्रश्न उपस्थित केला त्यांना माझा सवाल आहे की ओबीसीने त्या आमदारांना आणि त्या खासदारांना मतदान केलं म्हणजे चूक केली असं त्यांचं म्हणणं आहे का? दुसरी गोष्ट, अरे ऐका ना, आता माझ्याकडे आवाज खूप मोठा आहे. असू द्या ना, आवाज मोठा आहे. अरे शांत बस तू. अरे सुपारी घेऊन बोलत जाऊ नका. सुपारी बहादरांचं काम नाही. सुपारी बहादर आणि सुपारी बहादर मराठा समाज एक लक्षात घ्या. तुम्हाला ज्या शब्दात बोलते त्या शब्दात मला पण बोलतात. सुपारी घेऊन दुपारी उठू नका, चपला खाता समाजाकडून. अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपला धनगर समाज आपल्यावर चपला मारतो आणि धनगर लक्ष्मण हाके उत्तर देतील. लक्ष्मण हाकेजी, मी येतो विद्याताई आपल्याकडे देखील. लक्ष्मण हाके बोलणार असेल तर त्यांचा आवाज म्यूट करा पहिला. निश्चित आपण बोला. मी बोलत नाही, बोला 5 मिनिटं बोला. हा, तर मला एक सांगायचं आहे की धनगर समाज ओबीसीच्या बाहेर येतो हे यांना असं सांगितलं कुणी? अरे ऐका ना, आता समाज चुकीचं बोल नका ना. मग तुम्ही सत्य मांडा. तुम्ही एसटीत आरक्षण मागत नाही का? या समाजाला, धनगर समाजाला आता सांगा, तुम्ही या चॅनल मधून सांगा जाहीर की धनगर समाज एसटीत आरक्षण मागत नाही. मग भांडा आमच्याशी. मला वाटतं आपण एकेका मुद्द्यावरती जाऊयात, प्रेक्षकांनाही ते समजणं जास्त सोपं होईल. लक्ष्मण हाके आपण बोला. बघा, धनगर समाज आता सध्या ओबीसीतल्या 27% आरक्षणापैकी 3.5% आरक्षण घेतो. एसटीची लढाई ही आमची 4 पिढ्यांची लढाई आहे. मग आता आम्ही ओबीसी मधलं आरक्षण सोडून द्यावं असं यांचं म्हणणं आहे का? अरे कुठलं तरी एकच मागा ना, जसं आम्ही मागतो. अरे शांत बस ना आता तू. बोलायचं पण रेटून नका शिकू. तुम्हाला सुपारी घेऊन बोलायचं नाही. एकमेकांचा मान राखून आपण बोलूयात. लक्ष्मणजी आपला मुद्दा पूर्ण करा. करणजी, मी आपल्याला विनंती करतो, आपण एकमेकांचा मान राखून एकमेकांशी बोलूयात. बोला आपण. लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाकेंपर्यंत यावेळेला आपला आवाज यावेळेला पोहोचत नाहीये. लोक पळूनच जातात. सत्य त्यांना आतापर्यंत कोणी विचारलंच नाही. आता धनगर समाजाला सांगू शकत नाही की एसटी मध्ये आपण आरक्षण मागतोय. माझी जाहीर त्यांना विनंती आहे आणि धनगर समाजाला सुद्धा विनंती आहे, या अशा सुपारी बहादरांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. हे असे पळून गेले. अरे डिबेट करा ना, तुमच्यात हिंमत आहे ना, अभ्यासावर डिबेट करा. निश्चित ते आपल्याशी जोडले जातील. पुन्हा एकदा विद्याताई, तुम्ही देखील समर्थन केलेलं होतं ज्याला करण गायकर यांनी प्रश्न विचारला की ओबीसी नेते म्हणून लक्ष्मण हाके कसे काय, यावरती हसण्यामागचं नेमकं कारण काय होतं. आणि मगाशी जो प्रश्न उपस्थित झाला होता, अजितजींनी देखील विचारलं की शरदचंद्रजी पवार जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राला अशा प्रकारचं हे राजकीय वातावरण आणि त्याला सामोरं जावं लागतंय, हे मान्य आहे का? विद्याताई, शरद पवार साहेबांनी ओबीसींना आरक्षण महाराष्ट्रात मंडल आयोग आणण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं. ते नेहमी सर्वसामान्यांना आणि समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता मध्ये बोलू नका. हाकेंनी जे प्रश्न उपस्थित केले ते सर्व केंद्र शासनाकडे आहेत. संसदेमध्ये भाजप मेजॉरिटीमध्ये आहे. भाजपने 50% मर्यादा हटवल्याशिवाय
आता इथे तुम्ही म्हणताय लिंगायतांना आरक्षण पाहिजे, धनगरांना पाहिजे, अनेक महाराष्ट्राचं बाकी गुजरातमध्ये पटेल असतील, इकडे जाट असतील, अनेक राज्यांमध्ये हा प्रश्न प्रलंबित आहे. केंद्र सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेतला किंवा महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे ही जर मागणी केली की उद्या अमित शहा येत आहेत, त्यांना जर ही परिस्थिती लक्षात आणून दिली तर मला असं वाटतं निश्चितच धनगरा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर मर्यादा वाढवून दिली ही तर सगळ्यांचे प्रश्न सुटू शकतील. पण भाजप हा आरक्षणाच्या विरोधात आहे. भाजप आरक्षणाच्या विरोधात मंडल आयोग आणला, हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे, अजितजी उत्तर द्या. आरक्षणाची मर्यादा वाढवून देणार का? विद्याताई तर सोल्युशनवर बोलतात आणि रथयात्रा काढली होती. त्यामुळे आता मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येने प्रत्येकाच्या घरोघरी गणपती असताना सुद्धा हाल अपेष्टा सहन करत आझाद मैदान पर्यंत पोहोचलेला आहे. पुन्हा जरांगे उपोषणाला बसलेले, वारंवार उपोषण करणं, वारंवार त्रास देणं, ह्याच्यापेक्षा संसदेत जाऊन हा प्रश्न ही मर्यादा जर वाढवून घेतली तर ओबीसी आणि आपली सूचना लक्षात आली ना? सरकारचं काय म्हणणं आहे? अजितजी फक्त वाद लावणं, भांडणं लावणं हेच पाहिजे, म्हणून हे लोक या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाहीत. विद्याताई, आपल्या प्रश्नाचं उत्तर घेतोय मी. अजितजी बोला. विशालजी, यामध्ये डॉक्टर आपल्याकडे मांडलेला जो मुद्दा आहे त्याच्यावरती मी आधी थोडंसं बोलतो आणि नंतर सांगतो. कुणी खरं तर कळीचा नारद किंवा शकुनी मामा ही जी सगळी विश्लेषणं आहेत ही एका झिआरनी कसा मराठ्यांच्या कोथळा शरद पवारांनी बाहेर काढला याचा इतिहास आपण सगळ्यांना माहिती आहे, अभ्यासकांना हे माहिती आहे. त्या विषयामध्ये घुसवली आणि आता सुद्धा अशा प्रकारे बोलू शकत नाही. शरद पवार साहेबांनी मंडल आयोग आरक्षणाच्या विरोधात नाहीये आणि असं सगळं असताना तुम्ही शरद पवारांच्या नाव घेऊन तर तुम्ही चुकीचं बोलताय. तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे शरद पवार साहेबांनी मंत्रालयात ज्या वेळेला मराठा समाजाचे मिळून दिले, एससीने मिळून दिले, शरद पवार हे एकमेव 17,000 लोकांवरती चालणारे आहेत. तेव्हा तुम्ही त्यांच्याविषयी काहीही बोलला तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. लोकांचा विद्याताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात ना. आरोप प्रत्यारोप तर सुरू राहतील, मात्र खरोखर केंद्र सरकारची इच्छाशक्ती कमी पडते का? अजितजी, आणि इच्छाशक्ती असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावणार का? विद्याताई, मी आपल्याला विनंती करतो ना, आपल्याला इतरांकडेही जायचंय. डॉक्टर आपल्याकडे येण्याआधी अजितजी उत्तर द्या. आणि ते उठवलं तरच नाही तर तुम्ही गोरगरीब आणि कष्टकरी मराठा समाजाची आज जे आंदोलन आहे मराठा वर्सेस ओबीसी हे भांडण लावण्याचं काम तुम्ही करताय ते तुम्ही ताबडतोब बंद करा. अशा प्रकारे आरक्षण तुम्हाला द्यायचं नाहीये हा संदेश मराठा समाजाची आमची भूमिका आहे. शांत बसा, 2 मिनिटं शांत बसा. विद्याताई, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईल ना, आपल्याला संधी देईलच मी आपल्याला. अजितजी, आपलं उत्तर आधी पूर्ण करा, मग मी विद्याताईंकडे जाईल. डॉक्टर आपल्याकडे देखील येतोय. धनगर समाजाचा खरा मूळ मुद्दा जो आहे तो एसटीच्या आरक्षणाचा आहे, बरोबर आहे. तसा आमचा मुद्दा जो आहे तो ओबीसीच्या आरक्षणाचा आहे. ज्या न्यायानं ते आम्हाला सांगतात, अरे मग आमच्यातले काही लोक धनगर समाजात सुद्धा राजघराणे आहेत, धनगर समाजामध्ये सुद्धा मानमराठा बसलेली घराणी आहेत, धनगर समाजामध्ये सुद्धा श्रीमंत लोक आहेत, मग तोच न्याय जर तिकडे लावला तर तसं कसं होईल? आणि 50% मराठा समाज आधीच ओबीसी मध्ये असताना त्यांची सर्टिफिकेट जी आहेत ती कायदेशीररित्या निघत असताना हा असा दावा चुकीचा आहे ना भावा. आता माझा याच्यामध्ये मुद्दा काय माहितीये का? फक्त एवढाच आहे की या आंदोलनामध्ये अनेक लोक आहेत. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे आणि मराठा समाजाच्या सर्व संघटनांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण झालंय असं की ज्याच्याकडून मिळणार आहे त्यालाच आम्ही लाथा घालायला लागलो. ही भूमिका फक्त माझी पहिल्या दिवसापासूनची आहे की बाबांनो, आता जर हे डेंजर आहेत लोक, हे म्हणतील हा चला ठीक आहे हे ओबीसीतनं घ्यावा, तो जीआर घेऊन आम्ही घरी जाईपर्यंत कोणाला तरी हायकोर्टात पाठवतील आणि सगळं आपला बट्ट्याबोळ होईल. आमचे नेते अभ्यासू आहेत. 10% टिकणारं आरक्षण देवेंद्रजींनी टिकवून ठेवलंय हे आम्हाला कळतंय. वर्षभर 2 वर्ष मधले हे लोक कुठं होते? मंत्रालयामध्ये आमच्या समाजाची शिष्टमंडळ घेऊन मंत्र्यांच्या छातीवर जाऊन आम्ही बसत होतो आणि आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी घसा फोडून तिथं थांबून दिवस मंत्रालयामध्ये घालवला आम्ही. आकडेवारी सांगतो, 13,000 मुला मुलींना नोकरी मिळवून दिली 2 वर्षात या आरक्षणानं, टिकवलेल्या आरक्षणानं. जायचंय आम्हाला ओबीसी मध्ये, पण आम्ही कायदेशीररित्या जाऊ. असं कसं गेलो तर आमची फसवणूक होईल
45 वर्षाचा जो आमचा लढा आहे, आमच्या नरडीला नख लागेल म्हणून आम्हाला शांतपणे नीट विचारानं घ्यायचंच आहे, घेणारच आहे आणि भाजपच देणार हे लक्षात बरं, ठेवा. भाजपच देणार असं आपण एका बाजूला म्हणताय. फसवणूक केली रेखा आणि कोंडेजी, देणार मला नाही. आपल्याकडून देखील उत्तर अपेक्षित आहे. ज्यावेळेला सत्तेमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः बसलेले होते त्यावेळेला देखील प्रश्न प्रलंबितच राहिला. याचं उत्तर मी करणजी आणि आपल्याकडून घेणार आहे. विद्याताई आपल्याकडे देखील येईल. मात्र डॉक्टर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. 45 वर्ष आम्हाला वेडं बनवलं गेलं, आम्हाला आमचा न्याय मिळाला नाही आणि त्यासाठी आज मुंबई गाठावी लागली. मनोज जरांगे पाटील हे स्वतः वक्तव्य बोलताना आपल्याला पाहायला मिळून आलेले. 45 वर्षांचा लढा मराठा समाजाला का? हा वनवास कशासाठी आणि कुणामुळे? सत्ता आली गेली, सगळेजण बसले, सत्ता उपभोगली, पुढे काय? डॉक्टर, एक लक्षात घ्या, 45 वर्ष या महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त सत्ता जर कोणी गाजवली असेल तर ती काँग्रेसने गाजवली. बर, काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसची मनस्थिती त्यावेळी एनसीपी आणि काँग्रेसचं सरकार 15 वर्ष होतं. यांची काँग्रेसमध्येच होते, तुम्हीच बाजू मनस्थिती मांडत होते. त्यावेळी तुम्ही काँग्रेसचे प्रवक्तेच होते. डॉक्टर जरा मला बोलू तर द्या. बोला ना. मी ते नाही, तुम्हाला आठवण करून दिली की तुम्ही काँग्रेसमध्ये होते, तुम्ही विसरले होते, असाल. विसरून गेले. आता अहो, शिंदे जरा साहेबांकडे आल्यावर तुम्ही ऐकून घ्या. विसरला. बरं डॉक्टर, आता त्या पक्षात आहेत, त्यांची भूमिका ऐकूया. डॉक्टर बोला. अहो, मी आता कोणत्या पक्षात आहे? मी त्या पक्षात होतो, त्या पक्षाची भूमिका काय होती हा प्रश्न जेव्हा मला विचारला तेव्हा त्या पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे सांगतोय. तुम्ही मला काय सांगताय की मी कुठे होतो आणि काय नाही, डॉक्टर, होतो ते? तुम्ही बरोबर म्हणताय. डॉक्टर, तुम्ही तुम्हाला बरोबर. प्रश्न विचारलाय 45 वर्षाचा वनवास. तुम्ही आताच सांगू नका. काँग्रेसमध्ये तुम्हीच होते त्यावेळेस सुद्धा तुम्ही डिबेटला माझ्या नाही, बरोबर करणराव होते. ते म्हणून बरोबर तुम्हाला सांगतायत करून ना, देतो. त्यावेळेला काँग्रेसचं काय मन होतं ते त्यांना त्यावेळेला माहिती असेल. हा, बरं, तर चला आपण त्यामुळे काँग्रेसकडे त्यांना नको सांगतोय मी. बोलूयात. त्याच्यामुळे अनेकांनी त्यांना सत्ता विचारतोय मी. उपभोगलेली आहे. डॉक्टर, 45 वर्ष वनवास. अहो, साधं गणित आहे. हे आता जे बोलणारे आहेत ना असेच लोक या मराठा आंदोलनाला बिघडवण्याचं काम करतात. बर, आणि आम्ही तुम्ही फार खरं सुरत सांगतोय. तुम्ही साधू संत आम्ही लागून जे गेले खरं का? सांगतोय, आम्ही बिघडवतो ते तुम्ही साधू संत. ऐकायचं सोडायचं. अरे बाबा, आमच्यापासून आणि एवढी तुमच्या भीती आहे तर मध्ये मुंबईपर्यंत विश्वासाची- काय येऊ दिलं? अहो, कशाला आमच्यापासून बोलायचं? एवढी भीती वाटली तर मी- मुंबईपर्यंत मी काय येऊ म्हणतोय ना दिलं? तुम्हाला. मुंबईत काय येण्याचा? अरे विद्याताई 2 येतो. महिन्यापासून आमचे डॉक्टर, जरांगे पाटील तुम्हाला ऐकून सांगताय घ्या. की बाबा प्रश्न विषय- सोडवा, विषय- प्रश्न सोडवा, विषय- आणि सोडवत नाही. गोष्ट लक्षात खोटी घ्या. आश्वासनं देतात एकदा तुम्ही. निश्चित तुम्ही मी आपलं ऐकतोय, आम्हाला डॉक्टर. बोलायला जेव्हा सांगता तेव्हा या बाकीच्यांचं दायित्व म्यूट करा. निश्चित यांना debate मी कशी त्यांना करायची देखील विनंती ते केली आहे आणि आपल्या टेक्निकल टीमलाही विनंती केलेली आहे. मला वाटतं या डिबेटमध्ये हाच मुद्दा घेऊन आपण पुढे जाणार आहोत. डॉक्टर राजू वाघमारे, आपल्यापासून मी पुन्हा एकदा सुरुवात करेल. डॉक्टर राजू वाघमारे, 45 वर्षांचा हा संपूर्ण कालावधी, मात्र मराठा आंदोलकांना अद्यापर्यंत न मिळालेलं आरक्षण आणि हा तिढा कशा प्रकारे सोडवला जाणार? तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेजी आणि आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत 10% आरक्षण आपण कशा प्रकारे मिळवून दिलं आणि ते टिकवण्यासाठी कोण कुठे कमी पडलं हा सगळा पाढा वाचून सांगितलाय. मात्र मराठा समाजाचा हा वनवास कधी संपणार? डॉक्टर, एक लक्षात घ्या, मगाचा जो विशालजीत आपला प्रश्न होता की 45 वर्ष मराठा समाजाला का नाही मिळालं? हा हा कारण काँग्रेसची मानसिकताच ती नव्हती देण्याची. बर. ती जर मानसिकता असती तर त्या पद्धतीने काँग्रेसनी आणि एनसीपीनी शरद पवार साहेबांनी प्रयत्न केले असते, पण ते झालेलं नाही. बर. एकनाथ शिंदे साहेबांच्या मनातली मानसिकता आणि देण्याची इच्छा, त्याच्यामुळे 10% आरक्षण त्यांनी दिलं. शिंदे समिती नेमली. शिंदे समितीला अजून आम्ही पुढे नेतोय महायुतीमध्ये. देवेंद्र फडणवीसांनी जे दिलेलं, आता जे लोक टीका करतायत या लोकांच्या मानसिकतेबद्दल मराठा समाजाने आता स्पष्ट मत केलं पाहिजे की यांच्या टीका ऐकून काही फायदा नाही, कारण यांची इच्छाच नाही आहे, यांना द्यायचंच नाही आहे. बरं. जर द्यायचं असतं तर मराठा समाजाची टिंगल टवाळी यांनी केली नसती. आता एकच मुद्दा मी बोलतोय की मराठा समाज, मगाशी विद्याताई जे म्हणत होत्या की केंद्र सरकारने 50%ची मान्यता वाढवली पाहिजे, हे केंद्र सरकारच्या हातात नाही आहे, हे सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे की 50%ची मान्यता वाढवणं. ज्या पद्धतीने तामिळनाडूने 69% केलं आणि ते 9 शेड्यूल मध्ये घेतलं, त्याच्यामुळे त्याला इम्युनिटी मिळाली ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये त्या पद्धतीची मांडणी करावी लागेल. मराठा समाज कसा मानाचा आहे, कसा पाठीमागे राहिलेला आहे, या सगळ्या आकडेवारी आपल्याला द्याव्या लागतील
आणि त्याच्यातून मार्ग निघेल. आणि हा मार्ग फक्त महायुतीच करू शकते. कारण आतापर्यंत जे केलंय आणि जे करून दाखवलंय ते आम्ही करून दाखवलेलं आहे. शिंदे साहेबांनी करून दाखवलंय, देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलंय. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत याच्यासाठी त्या पद्धतीचंच काम आपल्याला करावं लागेल आणि ते काम आम्ही करायला बांधील आहोत. एकनाथ शिंदे साहेबांनी जी शपथ घेतली ते करून दाखवल्यामुळे घेतली. आम्ही पोकळ गोष्टी करत नाही घरात बसून फेसबुकवर आणि फक्त टीका करत नाही उद्धव ठाकरे. बरोबर आहे डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की 50% आरक्षण जे आहे ते हवं असेल तर सुप्रीम कोर्टाकडे जावं लागेल मर्यादा वाढवण्यासाठी. मात्र रेखा कोंडेजी आणि करणजी आपल्याकडे देखील येतो. रेखा कोंडेजी, मला आपल्याला विचारायचं आहे, जसं महायुती सरकारकडून हे आरक्षण मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं स्वतः अजितजी चव्हाणही सांगताना दिसतात, डॉक्टर राजू वाघमारे बोलताना दिसतात, मात्र महाविकास आघाडी सरकारला ते कसं शक्य झालं नाही? मला आपल्याकडून उत्तर हवं आहे. रेखा कोंडे. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा सरकार होतं, जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हा त्या मंत्रिमंडळामध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते. याचा विसर यांना बहुतेक पडलेला आहे. मुळातच 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा 2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तेव्हा त्या देवेंद्र फडणवीसांनी 50%ची मर्यादा ओलांडून ते आरक्षण, खरं बघायला गेलं तर मराठा समाजाला ते एक राजकीय षडयंत्र म्हणायला हरकत नाही, अशा पद्धतीचं ते आरक्षण होतं. त्यामुळे मराठा समाज हा शांत झाला, तात्पुरता शांत झाला. आणि त्यानंतर जे काही पूरक सर्वोच्च न्यायालयाला कागदपत्र देणं आवश्यक होतं, त्या कागदपत्रांची पूर्तता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच झाली नाही. आणि तेच कॅरी फॉरवर्ड हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये झालं. आणि तितकासा वेळ, पूरक वेळ न मिळाल्यामुळं ते सगळ्या गोष्टी पूर्णता झाल्या नाहीत. आणि यासाठी केवळ उद्धव ठाकरे जबाबदार नाहीत. 50%ची मर्यादा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना हे साहानीचा दाखला देता, इंदिरा साहानीचा दाखला देता ही 50%ची मर्यादा जर ओलांडली गेली असेल तर ते टिकेलच कसं आरक्षण? आम्ही तर म्हणतो आरक्षण द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची पण प्रामाणिकता आहे. कारण मी सुद्धा मराठा क्रांती मोर्चातूनच पुढे आलेली आहे. मला सुद्धा त्या वेदना माहिती आहेत. मी सुद्धा मराठा समाजाची आहे, मी सुद्धा मराठा देशमुख समाजाची आहे. हे सुद्धा मला इथे सांगायचं आहे. आम्हाला आरक्षण मिळणार नाही. गेली 15 वर्ष आम्ही पण या विषयामध्ये काम करतोय. राजकीय इच्छाशक्तीशिवाय आम्हाला मिळणार नाही. या बाकीच्या सगळ्या लोकांनी, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, यांनी आम्हाला खड्ड्यात घातलं. आणि आता काय होतंय माहितीये का? मला खरंच, मी मनापासून सांगतो, कारण काय करण नाही ते माहितीये, मलाही माहितीये. याच्या पाठीमागचं राजकारण आम्हाला बोलायचं नाही, कारण आम्ही आता समाजाचे घटक आहोत. ज्यांनी दिलं त्यांना, त्यांच्याकडूनच आम्हाला पुढचं घ्यायचं. आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच हे देऊ शकणार आहे. या लोकांनी आम्हाला 40-45 वर्ष वेड्यात काढलं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तर बोलवच नाही, म्हणजे अक्षरशः लोक आमचे जाऊन खेटे घालून करण डायकर बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वासाने अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष नेमलं. आणि अशोक चव्हाण दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्यांनी सोयीस्कर भूमिका बदलली. म्हणजे इथे तुम्हाला समाजाशी काही घेणं देणं नाहीये. भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण यांची भूमिका बदलली. त्यांनी मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काय पुरवलं न्यायालयाला हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. कृपा करून समाजाची दिशाभूल करू नका. 45 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव अशोक चव्हाण यांना होता, म्हणूनच त्यांना अध्यक्ष नेमलं. आणि मग त्या अध्यक्षांनी काय केलं याचा सुद्धा लेखाजोखा तुम्ही समाजासमोर ठेवा. निश्चित आहे. मात्र मराठा समाजाला अपेक्षित असलेलं आरक्षण मिळवून देण्यासाठी नेमकं काय होतं? सगळ्या राजकीय प्रतिक्रिया आपण ऐकल्या. करणजी, मी आपल्याकडे येणार आहे, कारण तुम्ही मराठा समाजाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करताय. मराठा समाजाचा सर्वच राजकीय पक्षांनी अशा प्रकारे वापर करून घेतला का, या अनुषंगाने चर्चा असेल. विद्याताई, मी आपल्यालाही बोलण्याची संधी देणार आहे, कारण अजितजींनी हा मुद्दा उपस्थित करत असताना महाविकास आघाडीला जे जमलं नाही ते महायुती सरकार करून दाखवणार अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केलेला आहे. मी अगदी थोडक्यात विद्याताई आपल्याकडे येतो. मगाशी जो मुद्दा उपस्थित झाला, महायुती सरकार जे करू शकेल ते महाविकास आघाडी सरकारनं करून दाखवलं नाही, त्यावेळेला तुम्ही सत्तेत होतात. विद्याताई, इच्छाशक्ती नेमकी कुणाची कमी? बोला ना विद्याताई. विशालजी, मला तुम्हाला वारंवार सांगायचंय, रिक्वेस्ट करायची आहे की आपली चर्चा ही पॉझिटिव्हली झाली पाहिजे. निश्चितच. मागे कोणी काय केलं, मागे कोणी काय नाही केलं, हे भांडणं लावण्यासाठी आपण बसलेलो नाहीये. आता अजित चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न चालला आहे की आम्ही ओबीसींना आरक्षण दिलं.
आता व्हीपी सिंग सरकार असताना भाजपने त्या सरकारला पाठिंबा दिला होता आणि 27% आरक्षण दिल्यानंतर त्यांनी पाठिंबा काढून कमंडल आणलं किंवा नाही, संसद सर्वोच्च आहे किंवा नाही, तुम्ही दिला असतं तर आज बसले असते का मनोज जरांगे मुंबईला येऊन? तुम्ही ऐका ना, तुम्ही ऐका ना, आज ही वेळ आली असती का? तुमचा केविलवाणा प्रयत्न बंद करा, तुमचा केविलवाणा बंद करा प्रयत्न. तुम्हाला कमंडल आणलं होतं की नाही एवढं मला उत्तर द्या. आणि आज संसद सर्वोच्च आहे, संसदेला कायदे करण्याचा सुद्धा अधिकार आहे. घटना दुरुस्ती संसदेमध्ये करता येते. त्यामुळे ही 50% मर्यादा हटवणं हे भाजपला सहज शक्य आहे, कारण त्यांच्याकडे भाजप ते करणार का? महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे, तुम्ही जर मोदी सरकारकडे केली तर हे मर्यादा हटवू शकेल. पण तुम्ही आरक्षण विरोधी असल्यामुळे तुम्ही ते करत नाहीये. इतकंच मला सांगायचंय. मी माझ्याकडे गणपती असल्यामुळे मी आता आरती करायला जाते. तुम्हाला चर्चा करायची असेल तर ते मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी केली पाहिजे. तुम्ही कितीही कसा पडून सांगितलं तरी भाजप हा आरक्षण विरोधी आहे हे तुम्हाला बरं. कोण आरक्षण विरोधी हा ज्या त्या पक्षाचा आपला अंतर्गत विषय आहे. करणजी, कन्क्लुजन साठी मी आपल्याकडे येतो. सर्वच राजकीय पक्षांचं म्हणणं आहे की सर्व मराठा आंदोलकांना आरक्षण मिळावं. मग आरक्षण कुणाला मिळू नये असं नेमकं वाटतंय? करण गायकर, माझी आता सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सगळे राजकीय पक्ष एका माळीचे मणी आहात. शरद पवार साहेबांनी तर आमचा विश्वासघात केलाच आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेलंच आहे. काँग्रेसनी तर आमची वाटच लावलेली आहे. पण आदरणीय दोन्ही सन्माननीय प्रवक्त्यांना माझी विनंती आहे, आणि राजू वाघमारे साहेब आपण फार हुशार आहात. कायदा हा केंद्र सरकारने बनवायचा असतो, मग तो कोर्टात जातो. कोर्ट कायदे बनवत नाही. जोपर्यंत आपण मागत नाही कोर्ट कसा कायदा बनवल? आपल्याला एवढं सगळं समजतं तरी आपण उगाचच काहीतरी करायचं. बघा, तुमच्या सरकारकडनं मराठा योद्धा जरांगे पाटलांसह आम्हाला मराठा समाजाला अपेक्षा आहेत. तुम्ही त्या पूर्ण करणार म्हणून आजही, कालही आणि परवाही जरांगे पाटील आपल्याला सांगताय की आमच्या न्यायिक मागण्या आहे. आमचे गोरगरिबाचे लेकरं पावसात बसले, त्या ठिकाणी थंडी गारठ्यात शेकताय, त्यांना प्यायला पाणी मिळत नाही, त्यांना जेवायला मिळत नाही, त्यांची आंघोळीची आणि शौचालयाची व्यवस्था होत नाही. अरे आम्ही आमचे गरीब लेकरं त्या ठिकाणी पुन्हा पावसात वाऱ्यात त्या ठिकाणी स्वतःच्या अस्तित्वासाठी गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आशेनं तुमच्याकडे आले. तुम्ही सर्व राजकीय पक्ष तुमचे स्वतःचे अस्तित्व बाजूला ठेवून, हा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही तर हा सरकारच्या विरोधात आहे. आणि विरोधकांची सुद्धा जबाबदारी आहे, ज्यावेळेस अधिवेशन चालू असतं त्यावेळेस तुम्ही याच्यावर चकार शब्द बोलत नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील, अरे तुमच्या सगळ्या पक्षाचे आमदार त्या ठिकाणी फक्त गुद्दागुद्दी कोणी काय केलं याच्यावर त्या सभागृहात चर्चा करतात. आज जरांगे पाटलांनी तेव्हा तुम्हाला संधी दिली होती. अधिवेशन चालू आहे, गरीब मराठ्यांचा ओबीसीतला आरक्षणाचा प्रश्न सोडवा, आम्हाला मुंबईत तुमच्यावर गुलाल उधळायला येऊ द्या. आजही तेच सांगताय की आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने आलो आहोत. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मराठ्यांचा तुमच्याकडे विश्वासानं एक चेहरा म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. तुम्ही नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाच्या न्यायिक मागण्यांचं उत्तर द्याल, मराठा समाजाला 50% ओबीसीतून आरक्षण द्याल, आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे आणि त्या तुम्ही करणार. हा विश्वास आम्हाला फक्त राजकीय पक्षाने द्यावं. आमच्या जरांगे पाटलांचा अंत पाहू नये. आटाट आंदोलन करून त्या व्यक्तीच्या शरीरात रक्त राहिलेलं नाहीये. किती आता रक्त पिणारे तुम्ही सगळे राजकीय लोक. तुमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा बाबांनो तुम्हाला हात जोडून सांगतो, आमच्या लेकरांचे बळी घेऊ नका, आमच्या लेकरांना त्रास देऊ नका. आरक्षणाचा प्रश्न सोडवा. आणि ज्याला त्याला दिलंय ना, लोकसभेत मराठ्यांनी तुम्हाला मतदान केलं, विधानसभेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला आश्वासित केल्यामुळे सरकार तुम्हाला दिलंय. तुम्ही तुमचे हेवे दावे सोडून मराठा समाजासाठी एका व्यासपीठावर या, सर्वांनी एकत्र बसून मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी घेत मराठ्यांच्या लेकरांना पावसात भिजवत. तुम्ही एका बाजूला करणजी आवाहन केलेलं आहे, या आवाहनाला प्रत्येक पक्षाचं अनुमोदन आहे का? प्रत्येक पक्षाला वाटतं का की हा शेवटचा टप्पा होता आणि आता आरक्षण दिलं जाणार? एकेका वाक्यामध्ये मला उत्तर अपेक्षित आहे, तेही फक्त अजितजी आपण सुरुवात करा एका वाक्यात. आरक्षण देणार? आम्हीच दिलंय. आणि यापुढे सुद्धा म्हणजे जे करण गायकर आता ज्या शब्दात म्हणाले, मी अतिशय मनापासून त्यांना आश्वस्त करू इच्छितो की करणराव,
काय होतं या सगळ्यामध्ये कधी कधी उद्विग्नता येते, टोकानं विरोधी विधानं येतात, पण आम्ही पक्षात आहोतच समाजाचं काम करण्याकरता आणि माननीय देवेंद्रजी सर्वाधिक ममत्वानं मराठा समाजाचं काम करतात हे आपल्यालाही माहिती आहे. याकरता आम्ही सर्वाधिक सक्रियपणे प्रयत्न करतो. आरक्षण आम्हीच दिलंय आणि यापुढे भारतीय जनता पक्ष आणि माझे नेते देवेंद्रजी या विषयामध्ये अतिशय चांगला आणि सकारात्मक निर्णय घेतील. बरं, आरक्षण सकारात्मक निर्णय घेत दिलं जाणार असं आपण समजूया. रेखाजी, एका वाक्यात. मराठा समाज असेल, जाट समाज असेल, गुज्जर समाज असेल, या सगळ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न हा चुटकी सरशी सोडवला जाऊ शकतो जर केंद्र शासनाची इच्छाशक्ती असेल तर. आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री पदावरती कोणीही असू देत, मात्र मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांना ओबीसीतून आरक्षण हे दिलं गेलंच पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. एका वाक्यात. मराठा समाजामध्ये अनेक मागासले पण असलेले आणि गरीब शेतकरी शेतमजूर असे लोक आहेत आणि या सगळ्यांचा अभ्यास गेलेला आहे, कमिट्या नेमलेल्या आहे, वेळोवेळी त्याचे रिपोर्ट दिलेले आहेत आणि आता आंदोलनाचा मला वाटतं हा शेवटचा टप्पा आहे. इतका मोठा संघर्ष जो मराठा समाजाने केलेला आहे आणि जरांगे पाटील यांना 9 वेळा का 8 वेळा उपोषणाला बसायला लागतं, हे खरोखर अतिशय या गोष्टीचा हे क्लेशदायक आहे सगळं. तेव्हा मराठा समाजाला जास्ती त्रास न देता आणि त्यांचा जास्ती अंत न पाहता लवकरात लवकर आरक्षणाची मर्यादा संसदेमध्ये उठवणं हे एकमेव हा इलाज आहे आणि तो भाजप सरकारच्या प्रयत्नाने व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. निश्चित. डॉक्टर राजू वाघमारे, आपल्या पक्षाची भूमिका. आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या आरक्षणाची सुरुवात, हे 10% आरक्षण, शिंदे कमिटी, पूर्वी नोंदी, या सगळ्या गोष्टी सुरू केल्या महायुतीचं सरकार असताना. त्याच्यामुळे शिंदे साहेबांची शपथ आणि शिंदे साहेबांचं मत हे अगदी स्पष्ट आहे की मराठा समाजाला जे करता येईल ते करण्याची आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची तयारी आहे आणि आमचा पक्ष त्यांच्या बरोबर त्याच ताकदीने उभा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे. बरोबर, आमची भूमिका आहे. सर्व पक्षीय नेत्यांची आणि आपापल्या प्रवक्त्यांची आपल्या पक्षाप्रती एकनिष्ठता दिसून येते आणि त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी मराठा आरक्षण हे तातडीने मिळणार आणि त्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार. मात्र मराठ्यांना अपेक्षित असलेलं आरक्षण कधीपर्यंत मिळणार या सर्व घडामोडींवरती लोकशाही मराठीचे आमचे सर्व प्रतिनिधी लक्ष ठेवून राहतीलच. तुर्तास आजच्या या चर्चेसत्रात आपण सर्व मान्यवर जोडला गेलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.